संगीत रंगभूमीवर गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या 86 वर्षाचे ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री जयमाला शिलेदार यांचे गुरुवारी 8 ऑगस्टला पहाटे निधन झाले। गेल्या काही दिवसांपासून जयमाला शिलेदार यांच्यावर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। अखेर गुरुवारी पहाटे 2 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली। जयमाला शिलेदार यांचा जन्म 21 ऑगस्ट 1926 रोजी इंदूर येथे झाला होता। गोविंदराव तांबे यांच्या देशांतर या नाटकातून त्यांनी 1942 मध्ये संगीत रंगभूमीवर पदार्पण केले। मराठी रंगभूमीवरील प्रख्यात कलावंत बालगंधर्वांसोबत काम करायचे भाग्य जयमाला शिलेदार यांना मिळाले होते। बालगंधर्व युगानंतर बिकट अवस्थेत गेलेल्या संगीत रंगभूमीला नवी संजीवनी देण्याचे श्रेय शिलेदार दाम्पत्याला जाते। रंगभूमीवर स्त्रियांनी काम करण्यास समाजाची मान्यता नसतानाही त्यांनी रंगभूमीची अविरत सेवा केली। त्यांचे पती जयराज शिलेदार आणि त्यांनी मराठी रंगभूमी ही संस्था 1949 मध्ये स्थापन केली। त्यांनी सुरू केलेली परंपरा त्यांच्या कन्या दीप्ती भोगले, कीर्ती शिलेदार यांनी पुढे सुरू ठेवली। इतकेच नव्हे तर त्यांची तिसरी पिढीही आज संगीत रंगभूमीवर कार्यरत आहे। नेक्स्ट जनरेशन वाहिनीकडून जयमाला शिलेदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली।